शिर्डी शहरात 3 फेब्रुवारी रोजी साईबाबा संस्थान कर्मचारी मयत सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्ण शेजोळ व जखमी कृष्णा देहरकर व त्यांच्या नातेवाईकांनी भेटून खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आधार देत घटना वाईट आहे, पण विखे परिवार तुमच्या पाठीशी आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. त्यासाठी आपण जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याबरोबर चर्चा केली आहे. नशेखोर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सर्व ते पाठबळ दिले जाईल. एका वारसाला नोकरीवर घेण्यासाठी तात्काळ कारवाई करू असे सांगत आता गुन्हेगार मुक्तीसाठी ठोस कारवाई होईल. 24 तासात परिणाम दिसेल. कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही असा इशारा दिलाय. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगरसेवक सुरेश आळणे, नगरसेवक सुजित गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते समीर वीर उपस्थित होते. मला असं वाटतं की तुला उद्या दुसरा आरोपी पण सापडल्यानंतर तो जबाब व्हेरीफाय झाल्यानंतर पत्रकारांना ती माहिती दिली. संबंधित आरोपी जे आहेत 3 दिवसापूर्वी शिटीमध्ये प्रमाण करत आहेत. परवा दिवशी त्यांनी एका व्यक्तीला मारलं पण आहे. ते महिला गुन्हा दाखल करण्याची शिटी झाली होती. तर गुन्हा दाखलही केला नाही, ती चौकशी झाली नाही. जर त्यावेळेस एक कारवाई केली असती तर हा अनाथ टळला असता. 100% ही प्रक्रिया तुमची म्हणणं ते मान्य आहे. म्हणून तुम्हाला मी म्हणतो की आता दोषारोप करू, उद्या तुम्हाला कारवाई झालेली दिसेल. ज्या व्यक्तीने ज्यावर शिर्डीची सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनी जर आपलं काम जबाबदारीपूर्वक पार पडलं नसेल, तुम्हाला उद्या कारवाई हलगर्जीपणा करणारे जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत, जसं आपण म्हटलं होतं की त्यांच्यावर कारवाई करण्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात काय चर्चा झाली आणि काय पुढे कारवाई झाली? माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला कारवाई उद्या झालेली दिसेल. आता मी त्यामध्ये डिटेल देणं हे संयुक्तिक नाही. ते SP यांचा अधिकार आहे. SP यांच्या अधिकाराचा वापर करत नेमकी का कारवाई करावी, त्याचं रिझनिंग काय आहे, सगळं आमची चर्चा झालेली आहे. उगीच आपण मी त्यावर काहीतरी स्टेटमेंट देणं म्हणजे परत माझ्यावर आरोप मी जिल्हा चालवतो. तर आम्ही आमचं घरानं हे माननीय SP साहेबांसमोर मांडलं, पुराव्यानिशी मांडलं. परवाच सदरचे आरोपी एका घटनेमध्ये आरोपी असताना देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न पण मी विचारला. आणि म्हणून आता दुर्दैवाने म्हणावं तितकं आपण म्हणतो की नियंत्रण हे करण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरलं. म्हणून आपण आता कारवाई करून पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला 100% मी शब्द देतो, मी दिलेला शब्दही होता. आणि आज दुर्दैवाने पहिल्यांदा अशी घटना घडली जी या पद्धतीने आहे. यांचा जो रहिवास आहे या सगळ्या गुन्हेगारींचा त्याची आम्ही आता आज माहिती घेतलेली आहे. तर मी आज सकाळपासून इथं पोलीस स्टेशनमध्ये आहे. प्रदीर्घ मीटिंग झाली. आमदार साहेबांच्या उपस्थितीत 8 तारखेला ग्रामस्थांची मीटिंग होऊन काही ठराविक निर्णय घेतले जाणार शिर्डीच्या आचारसंहितेबाबतीत. आणि ती आचारसंहिता निश्चित झाल्यावर पूर्ण शिर्डी साफ केली जाणार हा शब्द मला शिर्डीच्या ग्रामस्थांना द्यायचा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.